निवडणूक आयोगाच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हणत, जेथे निवडणूक आयोगाने स्वतःहून कारवाई करायला पाहिजे तेथे करत नाही. आम्हाला सातत्याने तक्रारी कराव्या लागत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. गेल्या 17 मार्चला निवडणुका घोषित झाल्या, आचारसंहिता लागू झाली व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पक्षांच्या बैठका होत होत्या. आचारसंहितेचं उल्लंघन होत आहे, यावर कारवाई होत नाही. मी तक्रार केली आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री कार्यालयास विचारले, परंतु त्यांनी गोष्टी असत्य सांगितल्या. त्यानंतर निवडणूक आयोग आता या प्रकरणावर मला विचारत आहे की या प्रकरणाबाबत काय माहिती असल्यास आम्हाला द्या. मला सोमवारी बोलवण्यात आले होते, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे यावेळी सचिन सावंत यांनी म्हटले. त्याचबरोबर पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी खुलेआम आचारसंहितेचं उल्लंघन केलंय. त्यांच्यावरही कारवाई होत नाही, परंतु विरोधी पक्षावर मात्र तात्काळ कारवाई केली जाते. जे लोकशाहीमध्ये घडत नाही ते आता घडत असल्याचं सचिन सावंत यांनी यावेळी म्हटलंय. गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने जिथे स्वतःहून कारवाई केली पाहिजे तिथे ते करत नाहीये आणि या संदर्भामध्ये आम्हाला या सातत्यानं तक्रारी कराव्या लागतात. ही दुःखाची बाब आहे. गेल्या 17 मार्चला जवळपास आता महिन्यापेक्षा जास्त होऊन गेला, त्यापासून निवडणुका घोषित झाल्या, आचारसंहिता लागू करण्यात आली आणि त्यानंतरही जवळपास महिनाभर मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे वर्षा, इथं सतत राजकीय बैठका होत होत्या, त्यांच्या पक्षाच्या बैठका होत आहेत, लोक बोलवले जात आहेत आणि आचारसंहितेचं खुलेआम उल्लंघन होत आहे. आणि आपण ज्या वेळेला पाहिलं की निवडणूक आयोग इतक्या सार्वजनिक ह्या बातम्या होत असताना, सगळे चॅनल्स रिपोर्ट करत असताना त्याच्यावरती कारवाई करत नाही. त्यामुळे मी तक्रार केली हे सगळ्या मीडियाच्या रिपोर्टच्या अनुषंगाने आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री कार्यालयाला विचारलं की बाबा अशा बैठका होत आहेत का, तर त्यांनी सरळ सरळ असत्य सांगितलं की अशा बैठका झाल्याच नाहीत. आणि त्याच्यानंतर आता निवडणूक आयोग मला विचारते की बाबा तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला आणून द्या. तर आता सोमवारी दुपारी 3 वाजता बोलवलेलं आहे. आता आम्ही जाऊ त्या ठिकाणी आणि दाखवू की हे असं असं झालेलं आहे. त्यांच्या डोळ्यावरची, निवडणूक आयोगाच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा प्रयत्न करू. आणि दुर्दैवाची बाब आहे की ज्या पद्धतीनं गेले काही वर्ष लोकांची जनभावना होते की पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी खुलेआम आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि विरोधी पक्षावर मात्र तात्काळ कारवाई केली जाते. ते लोकशाहीमध्ये घडत नाही, ते आता घडतंय. मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे.